अधिकाऱ्यांबरोबरची बैठक अशासाठी होती की त्या दिवशी एक आमच्या शिवशाहीला एक अपघात झाला, त्यानंतर काल भेटचा एक अपघात झाला। तर त्या संदर्भामध्ये थोडं आम्ही लोकांनी सगळी विचारविनिमय केलेत की आपल्याला अपघात टाळण्यासाठी काय करावं लागेल, काय उपाययोजना कराव्या लागतील, आणि त्यासाठी खरं म्हणजे आजची आमची मीटिंग होती। कधी कधी अडचणी आम्हाला अशा वाटतात की ड्रायव्हरची काही चूक आहे का, आमच्या गाड्यांमध्ये काय यांत्रिक बिघाड आहे का, किंवा अन्य काही गोष्टी आहेत, ह्या जर काय असतील त्या आमच्या सारख्या आमचे एमडी आहेत, आम्ही आहोत, आमचे जीएम लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावरती ठोस उपाययोजना करून की जे अपघात होत आहेत त्याची अपघाताची संख्या जास्तीत जास्त कशी कमी होईल, हा एक आमचा पहिला हेतू आहे। आणि अपघातामध्ये मृत्युमुखी लोक जास्तीत जास्त पडू नये, हा आमचा खरं म्हणजे दुसरा हेतू आहे। मग ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे, काय आहे, हे पण तपासणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी आज खरं म्हणजे आमची मीटिंग होती। आम्ही ड्रायव्हरला दोष देतो अशातलाही भाग नाही, किंवा गाड्या नाही देतो अशातलाही भाग नाही, ही दोघांची जबाबदारी आहे। ड्रायव्हरची पहिली बाब, तो परिपूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे। त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग, त्यानंतर नशापानी न करणं, हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि मग गाडीमध्ये काहीतरी यांत्रिक बिघाड असेल किंवा काय, ती गाडी त्यांनी घेऊन न जाणं हा एक त्यातला पार्ट बनतो। आमची जी जबाबदारी आहे की चांगल्या प्रतीची वाहनं पुरवणं, त्यांना मेंटेनन्स व्यवस्थित असणं, त्याला जे काय लागणाऱ्या साहित्य वस्तू, ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आमची जबाबदारी आहे। कारण त्या जर आम्ही पुरवठा नाही केला तर ते तरी काय करतील हे आम्ही समजू शकतो। आणि म्हणून आजची मीटिंग घेऊन ज्या ज्या काही त्रुटी किंवा काय ज्या अडचणी भासत आहेत त्या आम्ही आमच्या मीटिंगचं गोषवारा घेऊन आम्ही शासनालाही ते सगळं कळवतोय। कारण शेवटी काही मोठं बर्डर असलं काय तर ते शासनाकडनंच आम्ही ते परिपूर्ण करून घेत असतो। आणि त्या अनुषंगाने आजची आमची बैठक आता संपन्न झाली आणि आता तुम्हाला आम्ही सामोरं जातोय। विचार एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या अनेक एसटी बसेस आहेत, त्यांची हालत जी अतिशय असुरक्षित आहे, अतिशय कधी कोणताही अपघात म्हणजे खूप मोठी बिकट अवस्था आहे, तर त्या बदलण्यासंदर्भात काय आहे का? 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत। आणि म्हणूनच आज एमडी आम्ही आणि आमचे जेएम आम्ही त्यासाठीच बसून आजच्या ह्या सगळ्या मीटिंगचा गोषवारा आम्ही आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळाची विस्तार होईल, स्थापना होईल, त्यावेळेला जे काय कोणाला खाता येईल परिवहनचं काय, ते आम्ही सगळे डिस्कस करून ह्या गोष्टी आम्ही त्याच्या निदर्शनास आणतोय। कारण एका एसटीमध्ये 50 सीट तर असतातच, परंतु कधी कधी आम्ही स्टँडिंग पण सीट घेऊन जात असतो आणि त्यामुळे एका गाडीमध्ये 70 लोक आम्ही कधी कधी घेऊन जातो। त्यामुळे ती आम्हाला पण ती काळजी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्या व्यवस्था, सुरक्षितता आम्ही व्यवस्थित त्या आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आम्ही काही दिवसामध्ये करून देतो। वाहनचालक भरतीसाठी काही निकष ठेवले पाहिजे, ज्या प्रकारे अपघात होत आहेत, काळजी घेण्यात आली आहे, जे शासनाचे निकष आहेत, नियम आहेत, त्याला अधीन राहूनच हे सगळं केलं जातं। त्याशिवाय तशी भरती केली जात नाही आहे। ते केल्यानंतर तो जो कोण चालक, वाहक जे का असतात त्यांची जबाबदारी असते की बाबा आपण एवढ्या लोकांना घेऊन चाललेलो आहोत तर त्यांची सुरक्षितता आपल्या हातामध्ये आहे। म्हणजे त्यांनी कशी गाडी चालवायला पाहिजे, त्याला किती स्पीड ठेवायला पाहिजे, चारी बाजूला त्या ड्रायव्हरची नजर असणं गरजेचं आहे, नशापान अजिबात करता कामा नये। ह्या 2-3 गोष्टी ह्या जर त्यांनी पाळल्यात तर हे अपघात होऊ शकत नाही। कारण हल्ली मोबाईलच्या युगामध्ये कधी कधी चुकून फोन आला तर ड्रायव्हर चुकून झटकन तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये कदाचित अपघात होऊ नये। ती एक आम्हाला सुरक्षितता आणण्याची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांनी कुठलेही नशापान करता कामा नये, या गोष्टीची आम्ही बांधील ती जबाबदारी आमची आहे। कारण शेवटी ते पण माणसंच आहेत। आम्हाला ही कल्पना आहे की एका ड्रायव्हरनी
दिवसभरामध्ये किती तास गाडी चालवलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आम्ही ह्या काही गोष्टी समजू शकतो की एसटी डेपोमधनं निघायला 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती गेला, गाडी तिथं रात्रीची थांबवली, झोपला, सकाळी गाडी घेऊन आला. परंतु लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत की ज्यांना अगदी 11-11, 12-12 तास कधी कधी रनिंग करावी लागते, तर ती कॅपॅसिटी बघूनच आता आम्हाला पुढचा उपाययोजना करावी लागणार आहे. कारण कधी कधी असे पण होतात की अगदी खरोखर जे काय लॉंग रूटच्या गाड्यात आम्ही मगाशी चौकशी केली, काही लोकांना 14-14 तास पण ड्रायव्हिंग करावी लागते आणि मग प्रचंड थकलेले असतात. मग त्यानंतर रात्री 4-5 तास झोप मिळाली का नंतर परत तीच गाडी घेऊन परत सकाळी परत रिटर्न त्यांनाच यावं लागतं. मग ते मध्ये कुठेतरी त्यांना ड्रॉप करावं लागतं, दुसरा ड्रायव्हर द्यावं लागतं. तर ह्याच्यावरती पण आम्ही तो विचार करतोय की एका व्यक्तीला दिवसभरामध्ये त्यांनी कंटिन्यूच किती तास गाडी चालवणं आणि त्याला नंतर रिलीव्हर देणं, हा आम्ही एक उपाय हो. ज्याच्यावरती ज्यांनी ढिसाळ कारभार आहे किंवा काय जे तुमचं म्हणणं आहे तर ते आम्ही चौकशी करतोय की बाबा जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये कारण ज्यावेळेला मग अपघात झाला नंतर रडत बसणं किंवा काय, त्यापेक्षा अगोदर उपाययोजना करणं ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही अंमलात आणू. सर, वेगळा प्रश्न, परभणी बंदची हाक दिलेली मात्र जे आंदोलन होतं त्याला आक्रमक वळण आलं, जाळपोळच्या घटना घडल्या आहेत. परभणी काय मला त्याची बंद ठेवले आपल्या जे सूचना दिल्या बंद ठेवले कारण मराठा आंदोलनाचं अच्छा घटनेचं हे पण काय म्हणलं होय काय. मग जर शासनाने जर आम्हाला सांगितलं असेल, पोलिसांनी जर सावधतेचा इशारा दिला असेल, जसं कोरोना काळामध्ये आम्ही थांबलो होतो काही प्रमाणामध्ये, तसं जर काही वस्तुस्थिती जर असेल तर जाळपोळ होणार असेल, अपघात मोठा त्याच्यातनं होऊ शकतो आणि त्यासाठी जर काय 1-2 दिवस थांबलं तर तशी काय अडचण येऊ शकणार नाही आहे. कारण शेवटी आम्हाला पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आमचे पब्लिक आहेत, माणसं आहेत, त्यांच्या जीवाचा पण आमचा प्रश्न आहे. कारण आंदोलक असतात हे कुठलंही हिंसक वळण वेळेला करू शकतात आणि त्यांचं जास्त टार्गेट असतं तो एसटींवरती. कारण त्या एसट्या थांबवल्या, प्रवासी थांबले का त्यांचा यशस्वीपणा झाला असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून करता आम्ही ती काळजी घेण्यासाठी आम्ही ते थांबलो. सर, लाडकी बहीण योजनेचे जवळपास 10,000 अर्ज पुणे विभागात रद्द झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आचारसंहितेपूर्वी अनेक महिलांनी त्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी होत्या किंवा जे पात्र नसणाऱ्या महिलांना देखील पात्र करण्यात आलं होतं. आता मात्र अशा पद्धतीची पुनर्छाननी होतीये. पूर्ण कल्पना नाही, परंतु तो जो विषय आहे तो आता बघूया ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो आम्ही चर्चेला येईल. तशा काही त्रुटी असल्या तर त्रुटी पण पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जर काय चुकीचं असेल तर ते बरोबर करून घेणं काय चूक आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये कोणावरती अन्याय होणार नाही. हे शासनाचं धोरण आहे. उलट आम्ही ज्याचे फॉर्म अजून भरले गेले नाही त्यांना आम्ही मुदतवाढ देत गेलो की तुम्ही ते भरा, काही आधार कार्ड लिंक आहे नाही, कोणाचा नंबर, ह्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी, बाकी काय नाही. जे भरलेले आहेत त्या रद्द केलेत. मध्ये पण कोणाची चर्चा आली तसंही काय नाही आहे. काल आमच्या महिला बालविकासच्या मंत्री त्यांनी तो खुलासा पण केला परवाच्याला 2 दिवसापूर्वी. माजी मंत्री त्यांनी तो खुलासा केला. त्यामुळे तसं काय मला वाटत नाही. सर, एकंदरीत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्ताराकडे. आज मुख्यमंत्री दिल्लीत जाणार होते, दिल्लीवरही कॅन्सल झालेली आहे. कुठे पैसा अडकलाय आणि कधीपर्यंत मंत्रिमंडळ काल बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची देखील चर्चा झाली. कधीपर्यंत होईल सर? हे सगळं लवकर करण्यासाठीच बैठका होत आहेत आणि ते लवकर होईल असं मला वाटतंय. काही नेते मंडळी जे बसून ठरवत आहेत ते पुढच्या लॉंग टाईमसाठी आणि त्या थोडा उशीर झाला तरी चालेल, पण एकदा होईल ते व्यवस्थित होईल, कुठे अडथळा येऊ नये, अडचण येऊ नये. आणि म्हणून जर काय नेते मंडळी जर बैठका करत असतील त्यामध्ये चुकीचं काय नाही आणि लवकर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला विस्तार झालेलं मंत्रिमंडळ बघायला मिळेल. प्रयत्न चालू आहे तिन्ही मंडळींचा, आमच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा तो प्रयत्न चालू आहे की कदाचित त्याच्या अगोदर पण होऊ शकतो. एकनाथ शिंदे जी एसटी चालू केली सरकार, त्या एसटी मध्ये तुम्ही जाणार बसणार का?
लय महत्वाचा प्रश्न विचारला. आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, तुम्हाला माहिती आहे, आणि त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही पहिलेच बसलेलो, त्यामध्ये काय काळजी करायचं कारण नाही आहे. आणि आम्ही अशी मंडळी आहोत की एकदा एका नेत्याला स्वीकारला का तो आम्ही मनापासून स्वीकारतो, त्यामुळे तशी काय अडचण येणार नाही. साहेब सांगते ते मागे सांगितलं ना की आमचे शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, जे सांगतील ते आम्ही स्वीकारायला कधी पण तयार आहोत. एकेकाने विचारा. अमित शहा सोबत बैठक होती आज एकनाथ शिंदे साहेबांची, मात्र ते गेलेले नाही. काय का गेले नाही, तुम्हाला काय कल्पना आलेली आहे? नाही, अजून आम्ही काय तसं विचारलं नाही आहे, पण आम्ही ठाण्याला आहेत ते आम्ही खात्री करून घेतो की नक्की काय, कारण आम्हाला ज्या गोष्टीची काय माहिती नाही ते विचारणं बरोबर वाटत नाही आहे. आणि आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे ते पूर्ण विश्वासदर्शक पार पडतील, काय काळजी करायचं कारण येणार नाही. प्रश्न असा आहे, चांगली सर्व्हिस द्यायची असेल, चांगली वाहनं पुरवायची असतील, पगारवाढ ज्या वेळेला होते कामगार लोकांची, ह्या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय करून मग थोडी भाडेवाढ वाढवावीच लागते. कारण शेवटी जे काय पब्लिकचं म्हणणं असतं, जर आम्हाला चांगली सर्व्हिस, चांगलं व्यवस्थापन असावं तर त्यासाठी थोडा भूर्दंड पब्लिकला पडतो, तो आम्ही शासनाच्याकडे पाठवलेला आहे. आणि त्यांच्याकडनं वरून आम्हाला होकार आला का मग पुढचं आम्ही ठरवू काय करायचं. हिवाळी अधिवेशन जवळ आलेलं, मात्र अजूनही विरोधी पक्षनेता कोणाचे ठरलेलं नाही. आता विरोधकांचं तसं पाहायला गेलं नियमाप्रमाणे संख्याबळ कमी आहे, जे काय लागतं ते, परंतु बघू आम्ही, कारण आमचे नेते मंडळी त्या विचाराधीन आहेत की विरोधी पक्ष बगर सरकार चालवायचं का विरोधी पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवायचं, हे ते मंडळी ठरवतील, ते आम्ही मान्य करू. शिवसेना काही चांगल्या खात्यावर अडून बसलेली आहे का, आणि विरोध होतोय का? असं काही नाही. कोणी सांगितलं तुला ज्योतिष आहेस? असं काही नाही आहे. जे आम्ही सांगितलं ना, जे आमचे तिन्ही नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारणार आहोत, आम्ही मान्य करणार आहोत. मग ज्यावेळेला नेत्यांकडे जेव्हा आम्ही पॉवर सोपवलेली आहे तेव्हा नेते जो काही निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारणार. शिवनेरी सुंदरीची तुम्ही सर घोषणा केली होती. शिवनेरी सुंदरी पुढे कसं काय? तो आम्ही जो विचार प्रस्ताव ठेवलेला होता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. आमच्या ज्या वेळेला चांगले वाहनं येणार आहेत त्यावेळेला आम्ही ते सगळं करतोय, कारण आम्ही इलेक्ट्रिकलची जी काय वाहनं, अशोक लायलँडच्या नवीन गाड्या, पिंक कलरच्या, अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चांगल्या वाहनं आल्यानंतर आम्ही तो त्याच्यामध्ये हे करतोय. आणि आमची जी काय शिवशाही चालू आहे त्या लॉंग रूटच्या, त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी ठरवलेलं आहे जी सुविधा द्यायची आहे. बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या, त्या चुकीचं काय आहे नाही. कारण वयोवृद्ध मंडळी असतात, छोटी मुलं असतात, महिला असतात, आणि त्या लोकांना देण्यासाठी सेवा, बाबा त्यांना छोट्या पाण्याच्या बाटल्या असतात, लहान मुलांना काय चॉकलेट असेल, बिस्किट असेल, जेव्हा काय अन्य काय एवढा काय 4 तास 5 तास 7 तास 8 तास जे काय प्रवास आहे त्या प्रवासामध्ये थोडं काही त्यांना सोयीसुविधा व्हावी, हा त्यांच्या पाठीमागचा हेतू आहे. हवाई सुंदरी आणि बस सुंदरी ह्यातला जो काय फरक आहे हा थोडा लोकांनी लक्षात घ्यावा अशी आमची विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.